आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी। राज्याच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे आणि सहाय्यक संचालिका आरती आडे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। 1.5 लाखांच्या लाच प्रकरणी नाशिक एसीबीने या गुन्ह्याची नोंद केली आहे। माहिती देण्यासाठी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, हे सगळं काय प्रकरण आहे आणि तेजस गर्गे फरार असल्याचंही कळतंय? ज्ञानात आपण जर बघितलं तर एसीबी कडून सध्या जोरदार कारवाया सुरू आहेत। रोज कोणी ना कोणी पकडलं जात आहेत। मात्र पुरातत्व विभागाचे जे संचालक आहेत तेजस गर्गे यांच्याच विरोधात करत आता गुन्हा दाखल झाल्यामुळे एकच खळबळी उडाली आहे। हे प्रकरण नक्की काय ते आपण जाणून घेऊयात। यातील तक्रारदार आहेत त्यांना त्यांची कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राची गरज होती, त्यासाठी त्यांनी अर्ज हा केलेला होता। दरम्यान हे प्रमाणपत्र देण्यासाठी नाशिकच्या सहाय्यक संचालिका आहेत याच विभागाच्या आरती साळी त्यांनी त्यांच्या 1.5 लाखाची मागणी ही केली होती आणि तीच लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली। दरम्यान एसीबीच्या चौकशीमध्ये यामध्ये जे तेजस गर्गे आहेत जे संचालक आहेत त्यांचा देखील हिस्सा असल्याचं समोर आलंय आणि त्यानुसार या दोघांनी विरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या ज्या आरती आहेत त्या सध्या बाळंतीण आहेत, त्यामुळे त्या सध्या देखरेखीखाली आहेत। तर तेजस गर्गे यांचा शोध जो आहे तो सध्या एसीबी कडून घेतला जातोय। धन्यवाद प्रांजल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।